नागपुर के एमआईडीसी पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत इंदिरा माता नगर इलाके में देर शाम उपद्रव की घटना सामने आई है। कुछ असामाजिक तत्वों ने इलाके में खड़े वाहनों में तोड़फोड़ कर दहशत फैला दी। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार उपद्रवियों ने अचानक हमला करते हुए कई कार, बाइक और ऑटो के शीशे तोड़ दिए और फिर मौके से फरार हो गए। घटना के बाद इलाके में रहने वाले लोगों में भय का माहौल बन गया और लोग घरों से बाहर निकलने में भी हिचकिचाने लगे। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और हालात को नियंत्रित किया। पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। साथ ही आरोपियों की पहचान के लिए आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं। पुलिस अधिकारियों का कहना है कि जल्द ही आरोपियों की पहचान कर उन्हें गिरफ्तार किया जाएगा। फिलहाल इलाके में सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है और पोलीस पेट्रोलिंग भी तेज कर दी गई है। गाडी देत होता आणि आमच्या घरासमोरची गाडी फोडली। माझ्या पतीला मागून काहीतरी घेऊन होता, हातामध्ये मारत होता आणि एक मुलगा मारून पण पडाला। वस्ती मधलेच लोक आहे, गुंडे आहे, दारू विकतात, गांजा विकतात, चरस विकते। खूप सारे लोक, माणसं कुठले कुठले जमा होते। आम्हाला खूप त्रास आहे त्यांचा। ते तिकडनं खालून फोडत आले। किती लोक ही गाडी? 15 ते 20 लोकांचे। माझा ऑटो रस्त्यावर उभा होता घराजवळ। हे चाकू काही हाकी घेऊन त्यांनी इकडून धावत गेले नाही, ऑटो फोडत गेले। 10 ते 20 लोकांचे फोडले। इंदिरा माता नगर, हिंगणा तहसील, नगर परिषद, एमआयडी। हो, पोलीस किती घंट्यामध्ये आली? अर्धा एक घंट्यामध्ये आले। मग काय कारवाई पाहिजे? काही नाही झालं। इथे 2 दिवसा पहिले जे मॅटर झालं होतं त्यांचाच राग काढला होता। त्यांना म्हटलं होतं की एका काकाजीने की दारू बंद करा तुम्ही, इथे काय हे तुमचं असं अवैध धंदा चालणार नाही। पण त्यांनी तोच राग पकडला, त्यांनी कंप्लेंट केली। त्या काकाजीच्या जीवित हानी झाली होती त्या दिवशी त्यांना जीवेनं मारण्याची धमकी दिली आणि मारलं पण त्यांना जीवेनं। तोच राग त्यांनी आज आले त्यांच्या घरावर, त्या काकाजीचा जानलेवा हमला झाला। त्या काकाजीने आज, त्यांचं नाव शंकर काळे आहे, त्या काकाजींना आज आपला जीव वाचून दुसऱ्याकडे आपल्याला त्यांचा जीव लपवा लागला। तर तोच राग त्यांनी आज पूर्ण वस्तीमध्ये काढला। तोच राग आज टोटली इथून पकडली तरी अंदाजे आपण सांगू शकतो 15 ते 20 गाड्या त्यांनी फोडल्या आहे। त्याच्यामध्ये 4-5 ऑटो आहे आणि 10-12 टू व्हीलर आहे आणि कोणाच्या घरावर हमला पण झाला। माझ्या गाडीचं नुकसान झालं हे, आणि हे टू व्हीलरचं माझी गाडी आहे, हे नुकसान झालं आहे। आणि माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे लागले, फुटेज तुम्हाला मिळून जाईल। आणि अर्धा ते 1 तास लावला यांनी यायला। इथे स्पॉटवर यायला त्यांनी अर्धा तास तर लावलाच त्यांनी। PSI ना आश्वासन दिलंय, पण काय त्यांना आपण काय म्हणणार? ते आज म्हणतात कारवाई करू, उद्या आम्ही त्यांना कंप्लेंट केली तर त्यांना माहित होतं उद्या आमच्या जीवावर हानी आहे। यामध्ये आम्ही गँग तडीपार म्हणून 2 आरोपी आहेत। त्यापैकी एक बाका म्हणून, उर्फ बाका म्हणून नाव आहे त्याचं, तो एक आणि त्याचा मित्र, असे दोघेही अचानक शहरात आले आणि त्याची आई आणि तो एकटाच राहतो आणि त्याने अशा बऱ्याचशा गाड्या फोडलेल्या आहेत। या ठिकाणी आम्हाला माहिती मिळताच आम्ही आणि आमचा पूर्ण डीबी स्टाफ, API बनसोड, सयाम आणि पूर्ण डीबी स्टाफासह स्वतः मी या ठिकाणी हजर आहे। या ठिकाणावरून सदर आरोपीचं लोकेशन घेऊन आम्ही रात्रीला नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोध घेत आहोत। त्याला तात्काळ अटक करून आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि यानंतर समाजामध्ये किंवा या एरियामध्ये त्याची कुठलीही प्रकारची दहशत यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि त्याच्यावर एवढी जबरदस्त कारवाई करू की यापुढे आयुष्यात कधी तो पुन्हा अशी कारवाई करू शकणार नाही। शारदानगरचा हा एक मजूर वर्गाचा रहिवास एरिया आहे। यामध्ये सर्व काम करणारे मजूर वर्ग राहतात। या एरियामध्ये तो त्याचं घर आहे, त्याच्या आईसोबत राहतो आणि या एरियामध्येच तो तडीपार आपण केल्यामुळे तो कधी नव्हत येत असतो आणि तो आल्यानंतर आपल्याला जेव्हा पकडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आणि आज आम्हाला अशी तक्रार भेटली की असं कारवाई त्याने अशी तोडफोड केलेली आहे। तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफसह आम्ही स्वतः हजर आहोत आणि त्याच्यावर एक व्यवस्थित अशी कारवाई करू की पुन्हा अशी दहशत या नागपूर शहरामध्ये, या एरियामध्ये पसरणार नाही, याची आम्ही MIDC पोलीस सर्व नागरिकांना एक शाश्वती देतो। पूर्ण बंदोबस्त आहे, आम्ही स्वतः हजर आहोत आणि आमचा स्टाफ इथे वेळोवेळी व्हिजिट करतो। लोकांना आम्हाला अहवाल करतो की अशा पद्धतीने जर इलिगल कोणी ऍक्टिव्हिटी करत असेल, अशा पद्धतीची कारवाई करताच आम्हाला तात्काळ 112 वर कॉल करावा किंवा माझा नंबर मी स्वतः दिलेला आहे। त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला, मी स्वतः माझ्या स्टाफसह हजर होईल।